told your friend you're not okay? And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जुन्या दिल्लीची एक स्पेशल अशी नॉनव्हेजची डिश, जिचं नाव आहे चिकन चंगेजी. खूप छान चव असणारी घट्ट ग्रेव्हीची अशी ही डिश आहे. तर चला पाहूयात ती डिश कशी बनवायची ते. यासाठी मी 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. या चिकनचं आपण सर्वप्रथम मॅरिनेशन करणार आहोत. 1 मोठा चमचा भरून मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 किलो चिकनसाठी मी असा मोठा आकाराचा लिंबू अर्धा कट करून घेतलेला आहे. हा लिंबू आपण याच्यामध्ये पिळणार आहोत. लिंबामुळे चिकन छान चटपटीत लागतं. हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट, सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे चिकन आपण कमीत कमी 2 ते 3 तासासाठी फ्रीज मध्ये मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत, म्हणजे याला प्रॉपर चिकन चंगेजीची चव येईल. तर चला भेटूयात 2 ते 3 तासांनंतर. 2 तास झालेले आहेत. चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण हे चिकन शिजवून घेऊया. एका मोठ्या पॅन मध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. पॅन थोडासा मोठाच घ्यायचा. तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्ण हाय सेटिंग वरतीच ठेवायची. आता आपण चिकनचे पीसेस एक एक करून याच्यामध्ये शिजण्यासाठी ठेवूया. सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं गॅस हाय फ्लेम वरती ठेवूनच चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं. तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. गॅस मी आता स्लो करतो आणि चिकन आपण पलटी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हा जो चिकनचा लेग पीस आहे हा एका बाजूने छान असा शिजलेला आहे, रोस्ट झालेला आहे. आता अशाच प्रकारे आपण हे सर्व चिकनचे पीसेस पलटी करून घेऊया. गॅसची फ्लेम पूर्णपणे लो सेटिंग वरती केलेली आहे आता. आणि आता याच कंडिशनला आपण हे सर्व चिकनचे पीसेस कमीत कमी 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. तर हे चांगले असे शिजावेत यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवतो. 10 मिनिट झालेले आहेत. आपण पाहूया चिकन छान असं शिजलंय का नाही ते. चिकन लेग पीसचं जे मांस आहे ते इझिली तुटत आहे, म्हणजे चिकन चांगलं असं शिजलेलं आहे. आपल्याला हे चिकन पूर्ण पण नाही शिजवायचं. 80 ते 85% पर्यंत शिजवून घ्यायचं आहे, कारण नंतर जेव्हा आपण याची ग्रेव्ही बनवू त्याच्यामध्ये उरलेलं 15% शिजणार आहे. आता या स्टेजला हे सर्व पीस मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि अशाच प्रकारे सर्व चिकन आपण 80 ते 85% शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व चिकन आपण 80 ते 85% शिजवून घेतलेलं आहे. चिकन सर्व व्यवस्थित असं शिजवून घेतलं की आता आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं 7 टोमॅटो घेतलेले आहेत. चिकन चंगेजीची जी ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये जास्त भाग टोमॅटो प्युरीचाच असतो, म्हणून टोमॅटो जास्तच घ्यायचे. तर 7 या साईजचे मोठ्या आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहेत. या टोमॅटोंचे हा जो पुढचा भाग आपण नेहमी कापत असतो हा न कापता मागच्या भागाला असा क्रॉस कट द्यायचा आहे. जास्त पण डीप नाही द्यायचा, म्हणजे ते छान असे उकडून निघते. आपल्याला हे सर्व टोमॅटो उकळलेल्या पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे सर्व टोमॅटोंना कट मारायचा आहे. टोमॅटो उकळून घेण्यासाठी एका टोपामध्ये मी पाणी असं चांगलं उकळून घेतलेलं आहे. आधी पाण्याला असे चांगले बुडबुडे यायला पाहिजेत. या स्टेजला आपण टोमॅटो उकळून घेणार आहोत. तर आता एक एक करून मी टोमॅटो या उकळलेल्या पाण्यात सोडतो. पाच मिनिट झालेले आहेत. जेव्हा आपण टोमॅटो टोपामध्ये उकडण्यासाठी टाकलेले होते
तेव्हा ते टोपाच्या तळाला गेलेले होते आणि आता 5 मिनिटांनंतर ते आपोआप तरंगून वरती आलेले आहेत। याचाच अर्थ टोमॅटो व्यवस्थित उकडलेले आहेत आणि काही टोमॅटोंची इथं साल पण निघालेली आहे। या स्टेजला आपल्याला हे टोमॅटो गॅस बंद करून काढून घ्यायचे आहेत। टोमॅटो काढून घेण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यात आता आपण टोमॅटो काढून घेऊया। आता हे टोमॅटो गरम आहेत। हे टोमॅटो साधारणतः 5-1 मिनिटासाठी आपण थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला याची प्युरी बनवता येईल। आणि हे जे गरम पाणी आहे, जे टोमॅटो उकडून शिल्लक राहिलेलं आहे, हे पाणी टाकून नाही द्यायचं। या पाण्याचा आपण चिकन चंगेजीची जी ग्रेव्ही बनवणार आहोत, ती ग्रेव्ही बनवताना वापर करणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। टोमॅटो छान असे थंड झालेले आहेत आणि टोमॅटो थंड होत होते तोपर्यंत मी काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी। ते काय केले ते आपण पाहूया। टोमॅटो थंड होत होते तोपर्यंत मी 1 इंच आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, कारण हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। ते एकदम बारीक, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं बारीक चॉप करून घ्यायचं। तसेच 10 ते 12 लसूण पाकळ्यांचे असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांचे असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर हा वेळ तुम्ही 10 मिनिटाचा, जोपर्यंत टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत तुम्ही कारणी लावू शकता आणि ही पूर्वतयारी करून घेऊ शकता। आता आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरचं इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यात सर्व टोमॅटो टाकूया आणि आता याची प्युरी तयार करून घेऊया। याच्यामध्ये किंचित पाणी ऍड करायचं आहे। तर मी आज छोटा ग्लासमध्ये अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी ऍड करत आहे। जास्त पण नाही ऍड करायचं, नाही तर एकदम पातळ प्युरी होऊन जाईल। अशा प्रकारे आपली टोमॅटोची प्युरी छान अशी तयार झालेली आहे। तुमचे टोमॅटो जेवढे पिकलेले आणि लाल असतील तेवढाच तुमच्या प्युरीला छान असा कलर येईल। आता आपण चिकन चंगेजीची ग्रेव्ही तयार करायला घेऊया। तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी इथे एक मोठी कढई वापरलेली आहे। जर तुमच्या घरी एखादा मोठा तवा असेल जो बंदिस्त असतो, बाजूने अशी बॉर्डर असते त्याला, तर तो खूप उत्तम राहील। त्याच्यामध्ये खूप चांगली अशी ग्रेव्ही शिजून निघते। तर मी इथं एक मोठी कढई घेतलेली आहे आणि जे तेल आपण चिकनला शिजवण्यासाठी वापरलेलं होतं तेच तेल मी इथं वापरलेलं आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी, म्हणजे ते तेल वाया जाणार नाही। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जो आपण बारीक चॉप करून घेतलेला कांदा होता तो टाकायचा आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचा। साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम मीडियम सेटिंग वरती ठेवून कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण जे 1 इंच आलं बारीक कट करून घेतलं होतं ते टाकायचं। लसूण पाकळ्या ज्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या, आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। साधारणतः मिनिटभरासाठी हे परत भाजून घ्यायचं। तर 1 मिनिट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व पटापट मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर मसाले ऍड केल्यानंतर ग्रेव्ही खूपच ड्राय झाली असं वाटत असेल तर तुम्ही जे आपण टोमॅटो उकडवताना पाणी वापरलेलं होतं गरम, ते याच्यामध्ये थोडंसं ऍड करू शकता। परत एखादा मिनिट हे सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये ऍड करायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून ही टोमॅटोची प्युरी आणि ही सगळी ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची 20 ते 25 मिनिटांसाठी। जर तुमच्याकडे मोठा कडा असलेला तवा असेल तर ग्रेव्ही छान अशी शिजून निघते। जर तवा नसेल तसा तर तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी मोठी कढई घेऊन ही प्रोसेस करू शकता। 20 ते 25 मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजवत असताना थोड्या वेळाने ग्रेव्ही थोडीशी परत हलवून घ्यायची आणि जर ग्रेव्ही जास्तच घट्ट होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ते गरम पाणी ऍड करू शकता। आपण ज्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये आता ऍड करत आहे। परत हे व्यवस्थित स्टर करायचं आणि आता जोपर्यंत ग्रेव्ही छान असं तेल सोडत नाही तोपर्यंत आपण हिला शिजवून घेणार आहोत।
थोड्या थोड्या वेळाने ग्रेव्हीला असं हलवत राहायचंय. आपण जे पण कांदा, आलं, लसूण वापरलेलं आहे ते पूर्ण या ग्रेव्हीमध्ये असं गळून जायला पाहिजे, म्हणजे ते परफेक्ट तयार होते. 10 मिनिट झालेले आहेत. अजून 10 मिनिटासाठी आपण आता ही ग्रेव्ही शिजवणार आहोत. 20 ते 25 मिनिटं आता पूर्ण झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूया ग्रेव्ही व्यवस्थित शिजली का नाही ते. तर ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि तिची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण पाहूया की ती छान थिक झालेली आहे. मीठ आपण फक्त चिकनला मॅरिनेट करताना एकदा वापरलेलं होतं. तर या स्टेजला आपण मीठ टाकणार आहोत ग्रेव्हीमध्ये. 1 मोठा चमचा भरून मी इथं मीठ टाकत आहे. कसुरी मेथी हे मिक्स करून घ्यायचं आहे परत. कसुरी मेथीने छान अशी चव येते ग्रेव्हीला. मीठ आणि कसुरी मेथी टाकल्यावरती साधारणतः 1 मिनिट हे परत गरम होऊन द्यायचं. मी इथं 200 ग्रॅम दही छान असं फेटून घेतलेलं आहे. हे दही आपण ग्रेव्हीला छान असा थिकनेस यावा आणि टेक्स्चर यावं यासाठी याच्यामध्ये टाकणार आहोत. दही चांगलं फेटून घेतलं म्हणजे ते एकदम स्मूथ होतं आणि त्याचे गोळे गोळे राहत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या फायनल ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येतं. हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. परत ही ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. ग्रेव्हीने छान असं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता या स्टेजला आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं 80% ते आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि हे सर्व व्यवस्थित असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 1 किलो चिकन जेवढं आपण शिजवलेलं होतं 80 ते 85% ते सर्व या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं डीप झालेलं आहे. याचाच अर्थ आपली ग्रेव्ही 1 किलो चिकनच्या प्रमाणात एकदम परफेक्ट अशी तयार झालेली होती. तुम्हाला जर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूपच घट्ट वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि आता गॅसची फ्लेम मीडियम सेटिंग वरती ठेवून परत आपण हे सर्व 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. या रेसिपीच्या पूर्ण प्रोसिजर दरम्यान तुम्ही पाहिले असेल की आपण वारंवार ग्रेव्हीला शिजवत आहोत. तर या रेसिपीची खासियत हीच असते, जर तुमची ग्रेव्ही व्यवस्थित शिजली गेली तरच चिकन चंगेजीची रेसिपी एकदम परफेक्ट होते आणि खायला पण खूप अप्रतिम लागते. चिकनच्या पीसेसला सर्व ग्रेव्ही व्यवस्थितपणे लागावी यासाठी आता आपण परत त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया. गॅस मी बंद केलेला आहे. या स्टेजला आपली चिकन चंगेजीची ग्रेव्ही किती छान अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता. ग्रेव्हीने तेल पण सोडलेलं आहे आणि वरती छान अशी तरी पण आलेली आहे. तर या स्टेजला आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि चिकन पण जे आपण 80 ते 85% शिजवलं होतं त्यातून जे 15% चिकन शिजायचं बाकी होतं ते आता अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये जाऊन शिजलेलं आहे. ग्रेव्ही सर्व चिकनच्या पीसेसला व्यवस्थितपणे लागली गेलेली आहे आणि एकदम छान असं घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट अशी आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. याच्यावरती सजावटीसाठी आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर अशा प्रकारे आपली चिकन चंगेजीची ही रेसिपी फायनली तयार झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ही रेसिपी सर्व्ह करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही चिकन चंगेजीची रेसिपी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. ग्रेव्हीचा थिकनेस, ग्रेव्हीचा कलर किती परफेक्ट आलेला आहे. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा जर तुम्ही रोटी घरी बनवू शकत असाल ढाब्यासारखी तर त्याच्यासोबत पण खूप छान अशी लागते. पुराणी दिल्ली ज्याला म्हणतात म्हणजे जुनी दिल्ली जी आहे त्या दिल्लीची अगदी फेमस अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.